आपण सर्व या शुभ प्रसंगी आमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमला आहात, तेव्हा आता कलियुग काही संपलेला वाटतो. कारण आईचं एवढं महत्त्व कलियुगात होईल असं वाटत नव्हतं. आणि या स्वर्गीय आनंदात सगळ्यांचा, इतक्या माझ्या मुलांचा समावेश होईल असंही वाटत नव्हतं. हे जे काही घडलंय ते इतक्या थोड्या अवधीत की विश्वास वाटत नाही. सगळी परमेश्वराची कृपा आहे. तुमच्या आनंदात आमचा आनंद आहे आणि तुमच्या इच्छेतच आमची इच्छा आहे. स्वतः आमचं काही अस्तित्व राहिलेलं नाही. जी सहयोगांची इच्छा तीच आमची इच्छा, त्यांचं जे जीवन आहे तेच आमचं जीवन आहे. आपल्याला बरंच कार्य करायचं आहे. आतापर्यंत मिळवण्याचं कार्य तुम्ही केलं, आता देण्याचं कार्य करायचं आहे. एकजुटीने श्रम पडतील, थोडे बहुत मेहनत करायला पाहिजे, सहयोग हा वाढवलाच पाहिजे, त्याशिवाय अन्य मार्ग नाही. निदान महाराष्ट्रात सहयोग घरोघर पोहोचला पाहिजे. त्यानंतर इतर स्थळीसुद्धा हे कार्य जोरात होऊ शकतं. जसा हा महाराष्ट्र आहे तसंच त्या नावाला साजेसं कार्य झालं पाहिजे. आजच्या या शुभ दिवशी माझे अनंत आशीर्वाद तुम्हाला आहे. तुमच्या आत्मिक उन्नतीत परमेश्वर तुमचं सहाय्य करेल आणि तुम्हीसुद्धा सुबुद्धीने अत्यंत उच्च पदाला जावं. इतकंच नव्हे तर जेवढ्या आमच्या शक्त्या आहेत त्या तुमच्यात स्थापित व्हाव्यात अशी आमची पूर्ण इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल.